या झेलचा देखील विचार केला जाईल. क्या बात आहे, अप्रतिम झेल. पहिला गडी बाद अजूनही देखील खोलता आलं नाहीये, ते म्हणजेच नैतिक 11 या संघाला. मात्र आपला पहिला सर्वात मोठा फलंदाज पॅव्हलियनच्या दिशेने परततोय, तो म्हणजेच प्रसाद म्हात्रे. एका साईडला पांजू इंडियन्स, जो संघ ज्या संघानं मागचं वर्ष गाजवलं होतं, आणि एका साईडला आपण ह्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत तो गावदेवी संघ. त्या संघामध्ये काही खेळाडू आपण पाहिले होते. गवाताई स्मृती जो संघ होता तो विजेता संघ ठरला होता. पांजू प्रीमियर लीग पहिलं वर्ष गाजवलं होतं त्या संघानं. मात्र हे वर्ष कोणाच्या नावावर असेल, या लखलकी ट्रॉफी कोणाच्या घरामध्ये जातील. आणि जर आपण विचार केला तर या स्पर्धेविषयी विचार केला तर भरपूर पारितोषिकं आहेत, आणि खास करून ते पारितोषिकं तुमच्यासाठीच आहेत. आपला टॅलेंट सिद्ध करा मैदानामध्ये आणि आपली पारितोषिकं नक्कीच घेऊन जाऊ शकता. तुषारकडून देखील भरपूर पारितोषिक आलेले आहेत. तेजस तुषार भोईर यांच्याकडून देखील 3 षटकार 3 विकेट, जो कुठला गोलंदाज जो कुठला फलंदाज इथे पूर्ण करेल त्याला 2500 रुपयाचं पारितोषिक तेजस तुषार भोईर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. सुपर्ब डिलिव्हरी. यावेळेस मी म्हणेन भाग पडला फलंदाजाला डिफेन्स करण्यासाठी, कारण एक मोठा फलंदाज समोर होता जितेंद्र भोईर, जो टेनिस विश्वातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातोय. तो खेळाडू समोर होता आणि त्या खेळाडूला समोर जो बॉल टाकला हर्षदनं, त्याबद्दल मी हर्षदचं नक्कीच कौतुक करेन. ब्लॉक खालचा चेंडू, हा चेंडू डिफेन्स करावा लागला, अन्यथा नक्कीच हा चेंडू विकेट घेऊन गेला असता. जितेंद्र भोईर अग्रिकुळी मास्टर्स चषक मित्रांनो हा मुलगा खेळतोय. मास्टर्स क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम जितेंद्र भोईर यांच्या नावावर आहे. 6 चेंडू 34 धावा हा विक्रम नारंगी संघाच्या अगेन्स्ट जुचेंद्रच्या मैदानावर जितेंद्रनं केला होता, आणि तो खेळाडू तुम्हाला ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतोय. यावेळेस कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे मॉन्टी. एकच धाव मिळेल, एक के बिना कुछ नाही. 1 संघ पुढे निघतोय. धाव संख्या होती धाव फलकावर, ती म्हणजेच 2. 71 धावेचं एक मोठं टार्गेट आहे, आणि तेच टार्गेट डिफेन्स करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. निखिल अँड जेतू काय पार्टनरशिप दाखविली जोडी, कारण क्लिंग बॉल. क्या बात आहे, बिग विकेट. एक मोठी मासळी ही लवकर जाळामध्ये सापडते असं मी म्हणेल, आपल्या आगरी भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर. याचं कारण मित्रांनो, हा चेंडू फ्लॅश का झाला नाही जितेंद्र भोईरेंना, याचं कारण देखील मी तुम्हाला देऊ शकतोय. टेनिस क्रिकेट खेळणं, 120 ग्रॅमचा चेंडू फ्लॅश करणं, यासाठी हवा असतो तुम्हाला सराव. कारण हा चेंडू लवकर रिलीज होतोय, हा चेंडू फास्ट लवकर रिलीज होतोय. लक्षात ठेवा, या चेंडूला जर तुम्हाला लवकर फ्लॅश करत असेल तर तुमचा सराव हा कंपल्सरी असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे सराव नसेल तर नक्कीच तुम्ही चांगला परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देऊ शकत नाही आहेत. आणि जितेंद्रची कमजोरी काय आहे हे नक्कीच समोरच्या संघाला देखील माहिती असेल की हा खेळाडू सरावमध्ये नसतोय, आणि नक्कीच त्या खेळाडूला आपल्याला लवकरात लवकर बाद करता येईल. एक गेम प्लॅन केला होता मच्छिंद्र भोईर अँड कंपनीनं, आणि जो गेम प्लॅन केला होता त्या गेम प्लॅनमध्ये सक्सेसफुल देखील झालेला आहेत पांजू इंडियन्सचा संघ. एक मोठा विकेट, बिग विकेट प्राप्त करतोय पांजू इंडियन्सचा गोलंदाज हर्षद. जितेंद्र भोईर बॅक टू द पॅव्हिलियन, एक विकेट प्राप्त करतोय, तो म्हणजेच हर्षद. धावसंख्या होते ती म्हणजेच 2. अडचणीमध्ये सापडलेला आहे. सुरुवात आहे, फाउंडेशन आहे. फाउंडेशन चांगल्या प्रकारे उभारलं तरच आपण पुढील बांधकाम देखील चांगल्या प्रकारे उभारू शकतोय. मात्र इथे काय पाहायला मिळते, नैतिक 11 संघाचं फाउंडेशन थोडंसं डगमळताना दिसते. लॉफ करतोय, क्या बात आहे. हा मॅक्सिमम पाहायला मिळेल का, नाहीये. इथे देखील मात्र एक गडी गमावा लागतोय नैतिक 11 पांजू या संघाला. दुसरी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज हर्षद. वळतो डीजे कडे, पुन्हा येतोय मी मैदानाच्या आतमध्ये. डीजे. आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. थँक्यू हर्षद भोईर ऑन हॅट्रिक वर. आणि जर ही हॅट्रिक घेतली तर तेजस तुषार भोईर यांच्याकडून रोख रक्कम 2500 रुपये
आणि गोवर्धन देवजी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एकूण जर आपण पाहिलं 2800 रुपये रोख रक्कम हा गोलंदाज घेऊ शकेल जर या चेंडूवर गडी बाद केला तर. ऑन हॅट्रिक वर हर्षद भोईर, गेम प्लॅन जास्त करू नका, वेळ खूप महत्वाचा आहे. हॅट्रिक घेतली तर प्रणित कडून देखील 200 रुपये. क्या बात आहे, हॅट्रिक मी करू देणार नाहीये. समोरचा फलंदाज कोण आहे हे देखील खूप महत्वाचं आहे. निखिल समोर होता, काय केलं निखिलनं लक्षात ठेवा. क्रिकेटच्या वेळेस आपण मैदानात बॅटच्या माध्यमातून खेळतोय तर ते क्रिकेट डोक्यानं खेळणं देखील तितकंच महत्वाचं असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, कारण निखिलनं काय केलं, पहिलं षटक सुरू आहे, पहिल्या षटकातील हा चेंडू क्रमवारी 6वा आहे. मला स्ट्राईकवर जायचं आहे, 71 धावेचं टार्गेट समोर आहे आणि 71 धावेचं टार्गेट जर मला पूर्ण करायचं असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. त्या कारणात शेवटचा बॉल त्यांनी फक्त डिफेन्स केला, स्ट्राईक रोटेट केली, सिंगल कन्वर्ट केला आणि पुन्हा स्वतःजवळ स्ट्राईक घेऊन खेळताना निखिल तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 17-3, माफ करा 3 धावा. आता मात्र आस्किंग रन रेट वाढतोय, 17 धावा या प्रतिषटकामध्ये कराव्या लागतील. जिशान नरेंद्र पाटील, निशान नरेंद्र पाटील यांच्याकडून कोणताही खेळाडू सलग 3 मारेल. निशांतसाठी पारितोषिक आहे प्रणित कडून. निशांत तू 3 षटकार कसेही मार, तुला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र 3 षटकार 200 रुपये हे नाइंसाफी आहे, हे तो नाइंसाफी आहे. क्या बात है, हा कॅच होईल का, कॅच होईल का मॅच होईल. ही कॅच झाली की मॅच झाली. येणारा वेळ आणि येणारा काळ तुम्हाला नक्की दाखवेल. वळतो डीजेच्या दिशेने, पुन्हा येतो या विषयाच्याकडे. डीजे चैता पाकाची रात पुनवेची, चैता पाकाची येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. प्रणित म्हात्रे यांचं शेअर मार्केट वाढते. 200 वरून पारितोषिक पोहोचलं 400 रुपयावर. 3 षटकार तू कसेही मार निशांत आणि 400 रुपये आमच्याकडून घेऊन जा. पप्पा देखील येतात, पप्पाचं देखील पॉकेट उघडलं जातं. क्या बात आहे नरेंद्र पाटील, 1000 रुपये. क्या बात आहे नरेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये. जर हा सामना एका हाती जिंकून दिला तर 1000 रुपये त्यांच्या पप्पांकडून त्यांना देण्यात येणार आहे. क्या बात आहे. इथे मात्र खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर नैतिक इलेव्हन हा संघ खरोखर अडचणीमध्ये सापडलेला आहे. काय हवंय नैतिकला, हवी आहे पार्टनरशिप. क्या बात आहे. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, पॅरेलल फुल टॉस, शॉर्ट मिडचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय, फक्त सिंगल मिळेल. एक हवी आहे चांगली पार्टनरशिप, ती जर उभारली नैतिक इलेव्हन या संघाने मैदानाच्या आतमध्ये तर 71 धावेचं टार्गेट जे समोर आहे ते त्या टार्गेट पर्यंत हा संघ पोहोचू शकेल. सामना हा जरी विकेट पडले असतील तरी मला तरी वाटते हा सामना एका बाजूने जाणार नाहीये. फुल टॉस डिलिव्हरी अक्रॉस खेळतोय बैठक स्ट्रोक, वीरेंद्र सेवा कॉफी विक स्टाईल तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. अप्रतिम फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे खास करून डिफेन्स करण्यासाठी. हा चेंडू सिंगल मिळेल. एक पे चल रही आहे गाडी. मी तर म्हणेल यावेळेस थोडंसं गेअरअप व्हावं लागेल. जे सिंगल गेअरमध्ये जी गाडी चाललेली आहे नैतिक इलेव्हन या संघाची, ती मी तर म्हणेल 3rd and 4th शेवटच्या गेअरमध्ये टाकावीच लागेल. कारण लक्षात ठेवा, बायपास तुम्हाला पकडायचं नाहीये तर तुम्हाला एक्सप्रेस पकडायचं आहे, ज्या एक्सप्रेसला कुठे स्पीड ब्रेकर नसतायत. यावेळेस बिग हिट पॉवर जनरेट करतोय, येतोय हा पहिला षटकार निशांत पाटील यांच्या बॅट मधून. बिग हिट. डीजे थँक्यू. डीजे लेदर क्रिकेटचं चांगलं ज्ञान आहे. आताच लेदर क्रिकेटमध्ये हाफ सेंचुरी देखील पूर्ण केली होती चिमाजप्पा क्रीडांगणावर निशांतनं. असा लिडिंग एज लागते, चेंडू वेगाने मागे जातोय. थर्ड मॅन खास करून होता, थोडीशी मिसफील थर्ड मॅन कडून पाहायला मिळाली.
इथे मात्र या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. गिरीश भोईर संघ नायक आहेत, तर स्वतः या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्या कारणास्तव थोडंसं नक्कीच टेन्शनमध्ये असतील, कारण जी धावसंख्या दिसायला हवी होती स्कोरबोर्डवर ती प्रकाश दिसत नाही आहे. कारण दुसरं षटक अजूनही सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मला तरी वाटते हा संघ 30 या 35च्या घरामध्ये जायला हवा होता. इथे मात्र धावा येत आहेत स्कोरबोर्डवर, त्या म्हणजेच 13. 1.5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. आणखीन एक येतोय हा बॅट मधून, मोठा फटका. हा दुसरा षटकार निशांत पाटील यांच्या बॅट मधून. क्या बात आहे, सामना वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, मात्र या विषयाच्या दिशेने पुन्हा येतोय. तत्पूर्वी घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की काय हवं आहे नैतिक 11 या संघाला 71 धावा चेस करण्यासाठी. मी म्हटलं होतं हवी आहे पार्टनरशिप, कारण पार्टनरशिप सर्वच गोष्टीमध्ये महत्त्वाची असते. जर आपण आपलं विवाहित जीवन जर पाहिलं तर विवाहित जीवनामध्ये जर आपल्याला चांगला पार्टनर मिळाला तर आपण आपलं विवाहित जीवन, आपला संसार सुखाने चालू शकतो, लक्षात ठेवा. आणि जर उद्योगधंद्यामध्ये आपल्याला चांगला पार्टनर मिळाला तर आपण आपला उद्योगधंदा एका मोठ्या प्रमाणात वाढवू शकतोय. त्याप्रमाणे मित्रांनो क्रिकेटचं देखील आहे. क्रिकेटमध्ये देखील तेच तुम्हाला पाहायला मिळतं. जर मैदानात एखादा पार्टनर चांगला मिळाला, समोरचा फलंदाज चांगली फलंदाजी करत असेल ना, त्याला एक चांगला पार्टनर मैदानाच्या आतमध्ये मिळाला, एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभारली गेली तर धावेचं कितीही मोठं टार्गेट असू द्या, त्या धावा चेस होऊ शकत आहेत. ही खासियत आहे पार्टनरशिपचं. आणि मी सुरुवातीला म्हटलं होतं नैतिक 11 संघाला काय हवं आहे, पार्टनरशिप. आणि ती पार्टनरशिप देताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला आपण पाहतायत देवेंद्र आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतायत फलंदाज आहे तो म्हणजेच निशांत पाटील. धावसंख्या वेगाने पुढे निघते. नैतिक 11 संघ पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवर. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, द ग्रेट मराठा पुरस्कृत पांजू मास्टर्स, पांजू यंगस्टर्स आणि पांजू ग्रामस्थ आयोजित पांजू प्रीमियर लीग 2021. आणि जे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह पाहत आहात त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मी पांजू ग्रामस्थाच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतोय. फुल टॉस डिलिव्हरी, यावेळेस गॅप मध्ये फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू दन 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 सीमा रेषा पार येतोय. हा आणखीन बॅट मधून चौकार. ती 20 धावा यावेळेस धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट जवळपास आपण मित्रांनो 120 ग्रॅमचा हा चेंडू पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी, आउटसाइड लेग स्टंप. पंच दिशा दर्शवित आहेत, लाईन ऑफ लेन दर्शवित आहेत गोलंदाजाला आतिश पाटील. तर ज्याला आपण आत्मा म्हणतोय टेनिस क्रिकेट बॉल, 120 ग्रॅमचा हा बॉल आहे. आणि नक्कीच एक जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळते बॅट अँड बॉलची या पांजू प्रीमियर लीगमध्ये. कारण मित्रांनो मी सुरुवातीला म्हटलं होतं ही स्पर्धा लाखाची नाही आहे. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा कॅश प्राइज नाही आहे. फुल टॉस डिलिव्हरी, इनसाइड आउटचा फटका आणि हा फटका गॅपमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक बॅटमधून निशांत पाटील यांच्या चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानं धावसंख्या मात्र हनुमंताप्रमाणे उडी मारते. धावसंख्या होते ती म्हणजेच 28. 28 लॉस ऑफ 3 विकेट, 4th विकेट ऑन द बोर्ड. प्लेइंग द ग्राउंड नैतिक 11 पांजू. ह्या वेळेस जो संघ अंधारात पडला होता त्या संघाला आशेची किरण दाखवण्याचं काम फलंदाज करतोय निशांत पाटील. धावसंख्या होते ती म्हणजेच 28. ह्यानंतरचा पहिल्या इनिंग मधला शेवटचा सामना असेल. यानंतर सामना असेल तो म्हणजेच गावदेवी वर्सेस जय हिंद स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान.
पुन्हा एकदा बिग हिट करायचा प्रयत्न होता. हा चेंडू म्हणायचं गेला तर समर अँड डिलेव्हरी नक्कीच म्हणेल या चेंडूला, कारण चेंडू पडल्यावर भरपूर प्रमाणात खाली बसला होता. कान मंत्र दिला जातोय, मात्र जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे, कारण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. सुपर डिलिव्हरी, क्या बात आहे. यावेळेस काय निवडलं या गोलंदाजानं, मॉन्टीनं काय निवडलं तर एसटीवर गोलंदाजी न करता आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू जवळपास 5व्या एसटीवर रिलीज केला. 5व्या एसटीच्या जवळपास हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये रिलीज केला. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजाच्या चेंडूला मॉन्टी. हा स्तुती महागात पडली का? जी भरत राऊतनं स्तुती केली होती ती थोडीशी महागात पडली की चेंडू हातातून निसटला? कदाचित हा चेंडू हातातून निसटला असेल, ग्रीप मिळाली नसेल. दोन्ही पंच चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय देतील. डेड बॉलचा इशारा केला जातोय पंचांचा. मैदानाच्या आतमध्ये कोणी उतरायचं नाही. पंचाचा निर्णय हा तुम्हाला अंतिम निर्णय गृहीत धरावा लागेल. प्लीज वाद करू नका. डेड चेंडू इथे करार दिला जातोय. प्रसाद प्लीज आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. प्रसाद मात्रे, दिनेश किनी खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. प्लीज बाहेर येऊ नका खेळाडू कक्षाच्या. सगळ्यांना तोच आम्ही नियम ठेवलेला आहे. यावेळेस बॅटची एज लागून चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. प्रोटेक्शनसाठी ते शतरक्षक आहे. एकच धाव मिळेल. वीरू आहे त्या दिशेनं. भगवान भोईर यांचे सुपुत्र. संघ 1ने पुढे निघतोय. नैतिक 11 पांजू संघ. धावसंख्या होते 29 धावा. 12 चेंडू आणि 42 धावेची गरज आहे. 5 षटकांचा सामना. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 12 चेंडू 42 धावा. चला घाई करा, जास्त टीम मीटिंग करू नका, कारण पांजू इंडियन संघ 12 चेंडू 42 लांब असं आहे आव्हान. तर प्लीज जास्त टीम मीटिंग होणार नाही याची दक्षता घ्या. सचिन भोईर. हर्षद भोईर येतोय नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी. क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं. ह्याला म्हणतात गोलंदाज, कारण आपल्याकडे 6 चेंडू असतात आणि ते 6 चेंडू तुषार अलग अलग पद्धतीने हाताळणं हे खूप गरजेचं असतं. त्यामध्ये नक्कीच मी स्तुती करेल हर्षदची, कारण पहिलेच चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोलाम चेंडू हाताळला, गतीमध्ये थोडीशी कमतरता जाणवली या चेंडूच्या. अप्रतिम चेंडू. डॉट चेंडू नक्कीच अडचणीमध्ये आणू शकतायत. नैतिक 11 या संघाला मोठे फटके बॅटमधून येणं नैतिक 11 या संघासाठी खूप महत्वाचं आहे. 71 धावा चेस करायच्या आहेत. इथे मात्र काही मिली सेकंद हा स्ट्रोक लवकर कंप्लीट करतो. या कारणास्तव यष्टीचित होत आहेत. एक मोठी विकेट ज्या फलंदाजानं षटकार आणले होते बॅटमधून, तो फलंदाज मात्र लगेच डगआउटच्या दिशेने पाठवण्याचं काम केलं जातं पांजू इंडियन्स या संघाकडून. आणखीन एक धक्का नैतिक 11 पांजू या संघाला. चला स्वतः संघ नायक आणि संघ मालक मैदानाच्या आतमध्ये. गिरीश महेश भोईर सर्व संघाचे. हर्षद पुन्हा एकदा स्लोरम चेंडू. अप्रतिम कौतुक करेन मी यावेळेस. त्याच पद्धतीनं एक म्हणायचं गेलं तर झेरॉक्स कॉफी म्हणायला काही हरकत नाही आहे.
त्याच पद्धतीनं त्याच प्रकारचा चेंडू हर्षद कडून पाहायला मिळतोय. डॉट चेंडू अडचणीमध्ये आणू शकतायत, लक्षात ठेवा. नैतिक 11 संघ मोठे फटके आणले, बॅटमधून आले, षटकार चौकार, तर तुम्ही ते तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे 71 धावेचं. त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. वेळेस अपील केली जात आहे, चेंडू बदलतो पॅडवर. एक धाव मिळेल. लेग बायचा इशारा पंच अतिश भोईर यांचा. 2 पंच आम्ही नियुक्त केलेले आहेत या सामन्यासाठी. राजेंद्र नाईक स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण त्यांना पाहत आहेत, तर अतिश भोईर स्ट्राईक पंच आहेत. त्यानंतर अशोक राऊत आणि विशाल नाईक. विशाल नाईक टेनिस विश्वातील रत्न, मॅन फ्रॉम ओम ब्रह्मदेव गोडदेव. आणि अशोक राऊत म्हटलं तर ते देखील एक टेनिस विश्वातील एक मोठं रत्न आहे, मॅन फ्रॉम नवघर. शॉट प्लॅन लॉफ करतोय, हा चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. जे 7 चेंडू समीकरण बदलताना 7 चेंडू आणि 35 धावेची गरज आहे. मिस्टर स्टोक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला होता मिड ऑफ रिझर्व मध्ये, मात्र अंतिम क्षणी करण शिंदे यांच्या हातातून झेल मात्र निसटला जातोय जमिनीवर. 2 धावा आहेत, 1 धाव इथे येते. एकने संघ पुढे निघतोय, तो म्हणजेच 37 या धाव संख्येवर. आता मात्र 6 चेंडू आणि 34 धावेची गरज. 6 चेंडू 34 धावा. मैदानात जोडी आपण पाहतायत. गिरीश भोईर सुद्धा संघ नायक, संघ मालक आहेत आणि त्यांची 7 मैदानामध्ये देण्यासाठी समोर आहे फलंदाज देवेंद्र भोईर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय हार्दिक. चला तयारीत राहायचं आहे. गावदेवी पाणजू आणि जैन स्पोर्ट्स पाणजू तयारीत राहायचं आहे आपण. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. हा फटका गॅप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय, मात्र या फटक्यावर देवेंद्रना मिळतील त्या 2 धावा यायला होता. षटकार किंवा चौकार जर आला असता तर नक्कीच मला तरी वाटते तुषार थोड्याशा आशा पल्लवित राहिल्या असत्या, जिवंत राहिल्या असत्या. इथे मात्र 32 धावा हव्या आहेत 6 चेंडूमध्ये, 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू 32 धावा. थोडंसं अडचणीमध्ये आहे हा संघ. ज्या संघाला बॅटिंग आहे त्या संघाला इकडे यायचं आहे. जैन स्पोर्ट्स आणि गावदेवी स्पोर्ट्स. मला वाटतं गावदेवी संघाला बॅटिंग आहे का? चला सर्व खेळाडू गावदेवी स्पोर्ट प्लेइंग 11 खेळाडू कक्षामध्ये येऊ द्या. आता मात्र नक्कीच मी तर म्हणेल की फक्त उत्कंठा राहिलेली आहे या सामन्याची, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं होतं नैतिक 11 या संघाला. थोडेसे खांदे वर येत आहेत, ते म्हणजेच पांजू इंडियन्स या संघाचे. आणि इथे मात्र आणखीन एक रेकॉर्ड पुढे येतोय. पर्पल कॅप मात्र पियुषच्या डोक्यावरून इथे सरकली जात आहे. आता मात्र ही पर्पल कॅप तुम्हाला पाहायला मिळेल हर्षद भोईर यांच्या डोक्यावर. आपल्या पांडू प्रीमियर लीगचा बहुमान आहे. काही प्रेक्षक वर्ग इथे असतील, महिला प्रेक्षक वर्ग, त्यांच्या माहितीसाठी ऑरेंज कॅप म्हणजे काय, तर ऑरेंज कॅप मध्ये या मैदानावर ज्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत त्याच्या डोक्यावर तुम्हाला ऑरेंज कॅप पाहायला मिळेल. आणि पर्पल कॅप म्हणजे काय, तर ज्या गोलंदाजांना सर्वाधिक विकेट काढलेले आहेत या मैदानावर त्याच्या डोक्यावर तुम्हाला पर्पल कॅप पाहायला मिळेल. जेवण सुरू आहे, लक्षात ठेवा, जेवण सुरू आहे, जेवून घ्या. अप्रतिम अप्रतिम कौतुक करेल मी. अनेक नवीन सितारे चमकताना दिसत आहेत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर.
पांजू स्पोर्ट्स पांजू संघ देखील विचारामध्ये असेल कोणता खेळाडू आपण आपल्या प्लेइंग 11 मध्ये घ्यायला हवा. नवीन चेहरा नवीन खेळाडू कोणता इन करायला हवा पांजू स्पोर्ट पांजूमध्ये, कारण चांगला परफॉर्मन्स सर्वांनीच दिलेला आहे. शॉट ऑफ लाईन हा परफ्यूम डिलिव्हरी होती, मात्र परफेक्टली हा चेंडू खेळता आला नाहीये. हा चेंडू बॅट घेता आला नाहीये. झेलबाच्या स्वरूपात गडी बाद होतोय, मात्र चेअरअप करूनच निघायचं आहे. लक्षात ठेवा, हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मी नियमावली आहे ती तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय पुन्हा एकदा. प्रत्येक खेळाडूंना हात मिळूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दोन पंच अशोक राऊत आणि विशाल नाईक यांना विनंती करतोय की आपण आपली पंचांची जागा घ्यायची आहे. थँक्यू डीजे. विहान जयेश भोईर, विहान जय